व्हिडिओ चालू करा सर्वजण. ठीक. नाव टाका आधी, नंतर एक युनिफॉर्मिटी ठेवा. आता टाकला असेल तर राहू द्या आजच्या दिवस. यश पांडे तेवढंच नाव आहे का तुझं? यश पांडे पूर्ण नाव टाका, जसं अटेंडन्स होते आहे तुमचं तर त्याप्रमाणे, आणि अंडरस्कोर युअर रोल नंबर. व्हिडिओ ऑन करा सर्वजण, रेकॉर्डिंग मध्ये दिसले पाहिजे नंतर पुन्हा इथे. बरेच जणांचे व्हिडिओ ऑफ आहेत. जेव्हा स्क्रीन शेअर करेल त्यावेळेस तुम्ही ऑफ केलं तरी चालेल, पण मग तुम्ही व्हिडिओ ऑफ नका ठेवू. तुम्हीच आहात का वेगळं कोण बसतंय अटेंडन्स लावतो ते पाहावं लागतं ते. कुंडेकर अश्विनी अंडरस्कोर 41 असं टाकायचं, ब्रॅकेटमध्ये नाही टाकायचं. अंडरस्कोर मोबाईलला मिळत नसेल तर ठीक आहे. इरले पूजा भास्कर तुमचा नंबर नाही आलेला, मी बहुतेक मागचं ऍडमिशन असेल तुमचं. ठीक आहे, फक्त अंडरस्कोर करा, बाकी काय ना करू. आले जवळपास 42. हाव 42 + 2 44. श्वेता क्षीरसागर वैष्णवी यांनी व्हिडिओ ऑन केलेच नाहीत. स्क्रीन शेअर झाल्यानंतर सांगायला नका लावतो. सुरुवातीचे लेक्चर रेकॉर्ड होतात आणि मग अटेंडन्स लावायला अडचण येत नाही काय तुमची कोण आहे ते. स्क्रीन शेअर केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ ऑफ करा. जेव्हा स्क्रीन शेअर ऑफ होईल तेव्हा व्हिडिओ शेअर करत म्हणजे हे मी सगळं सेशन रेकॉर्ड करतोय. तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ वाटल्यास आज मी ग्रुपमध्ये टाकतो. रेकॉर्ड झाल्यानंतर ते कसं दिसतंय. एक क्यूकॉम बीटीडी कोण आहे तुमच्यापैकीच आहे कोण? नाव टाक, प्रत्येकाने प्रोफाईल नाम चेंज केलंय का? हु इज दिस क्यूकॉम बीटीडी? कॉमेंट करा. क्यूकॉम बीटीडी कोण आहे? अनोळखी नाव असेल तर ऍड करणार आहे मी इथे. अरे सर माझं आहे, पण मला नाव कसं कळायचं कोणाचं? ते सेटिंग बिघडली. ते तुझं काय नाव आहे? आदिनाथ जाधव. ओके, तू नावच नाही माझं आहे म्हटलं, आता प्रत्येक जण माझं बनवून टाकू शकतो पोस्ट. ठीक आहे, सेटिंग करून घ्या. आता मी स्क्रीन शेअर केल्यानंतर तुम्ही व्हिडिओ ऑफ केले तरी चालतील. आज आपण वेक्टर स्पेसचा बेसिक रिझल्ट आणि पुन्हा त्याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत. चॅट बॉक्समध्ये सर्वांनी टाका, ज्यांनी टाकलं मी त्यांचीच अटेंडन्स लावणार आहे, बाकीच्यांची नाही. उशीर आलेला आहे सांगतो की पुट युअर फुल नेम विथ अंडरस्कोर युअर रोल नंबर. 45 people are there at present. Okay, let's start. This was elementary result, like in group theory, ring theory, we have discussed. What is that result? If he is vector space, you know, it is with two binary operations. One is called vector addition, other is called scalar multiplication. For the scalar, we need a feed. And as per this course is concerned, throughout this course, we are assuming that your feed is real number. That you keep in mind, unless and until it is not mentioned, you assume that your feed is real number. If somewhere it is mentioned, then you assume that feed. But if it is not mentioned, then your feed will be real always. So with respect, we have two closure properties for addition axioms and for multiplication axioms discussed there. So with respect to addition, it is abelian group, and 0 is the additive identity in the group. We have verified that if once it is a group, it has unique identity in that. If there are more than one identity, then it will not be a group. Uniqueness of identity and uniqueness of inverse.
That is just you are going to prove here in the simple way. Whenever in mathematics, whenever we want to verify something as unique, we have to assume, suppose there are two. So likewise, here also assume that 0 bar and 0 bar dash are two zero elements in that space. So this 0 and 0 dash bar stands for that vector notation. To separate scalar 0 and vector 0, you should put for vector as a bar. So whenever there is vector for 0, try to put bar for that. So now these are two zero elements. This zero element means in the 0, if you add something, some vector p bar, the result will be p bar. So why not to add this 0 dash? That's why it is. So you assume that 0 dash, you assume that this 0 as 0 vector and 0 dash is added. So 0 bar plus v is v. If you assume 0 bar as 0 vector in v, we assume 0 dash also is a 0 vector in v. So if this is 0 vector and 0 is added in that, so what will the output? Its output will be 0 bar because this is additive identity. ॲडिटिव्ह आयडेंटिटी हा असा एलिमेंट आहे, त्याच्यामध्ये काहीही ॲड केलं, तर जे ॲड केलं तेच दिसतंय. तर पहिल्या स्टेपमध्ये 0 बार डॅशला ॲडिटिव्ह आयडेंटिटी म्हटलेलं आहे आणि त्याच्यात 0 बार ॲड केला. जो ॲड केला तोच दिसणार आहे. अशा 2 स्टेप लिहिल्या आणि मग हे दोघांचं ऑब्झर्व्ह केलं असतं काय लक्षात येईल दोन्ही एकच आहेत. हे दोन्ही काय आहेत? एकच आहेत. मग यांचे जे लेफ्ट हँड साइडला काय असेल ते सुद्धा काय असेल एकच असेल. तर एवढं सिंपल आहे ते, की हाऊ वन कॅन शो टू how one can show there is a uniqueness of that zero element in V. Zero means it is referred to be additive identity. ते वाचलं तरी आपल्याला कळालं असेल. Not to worry about this. Now, how to show that each vector has just one negative vector. म्हणजे इन्व्हर्स एकच आहे असं दाखवायचं आहे. यूचा इन्व्हर्स व्ही आहे तर तो एकच आहे. तर याचप्रमाणे तुम्हाला 2 समजावे लागतील. याच्याचप्रमाणे पुढच्या स्लाइडला मी ते एक्सप्लेन केलेलं आहे. So we can see हा एक्स वेक्टर कोणता वेक्टर आहे आणि त्याला वाय आणि झेड निगेटिव्ह आहेत त्याचे. एक्सचे निगेटिव्ह वाय आणि झेड म्हणजे एक्स प्लस वाय काय येईल? एक्स प्लस वाय हा काय येईल? आपण 0 बार अजूम करू आता आयडेंटिटी. एक्स प्लस वाय तेच येईल आणि एक्स प्लस झेड सुद्धा काय येईल? तेच येईल. एक्स प्लस झेड इज ऑल्सो 0 बार. एक्स प्लस झेड इज ऑल्सो 0 बार. दिस इज वाय. तर एक्सचे हे 2 निगेटिव्ह आहे म्हणजे एक्स प्लस वाय हा 0 वेक्टर आहे आणि एक्स प्लस झेड हे 0 वेक्टर आहे. पण तुम्हाला दाखवायचे की हे 2 वेगळे नसून ते काय आहेत? एकच आहेत. So you started with y and you have to end with this z. So y, if 0 bar is 0 element, if 0 bar is 0 element, then 0 bar plus y will be y. And at for this 0 bar, you just put the value z plus x here. Z plus x or x plus z both are one and the same. Instead of this 0 bar, you just put z plus x because z is negative of x. Z is negative of x means their addition has to be 0. So instead of this 0 bar, z plus x is put. And apply the axiom 2, that is addition of associative. And what is x plus y? As y is negative of x, this addition has to be 0. So z plus 0, as 0 is additive identity, z plus 0 is z. So in this way, y and z are same. Whenever you assume two negative elements, that will not two elements, that will be the same elements if it is vector space. If it is vector space or that real number or in field, that means we every vector in V just have one negative uniqueness of additive inverse. That means, so these two are the simple results, basic elementary properties regarding that vector space. In the last lecture, we have discussed 4 properties. You multiply by 0 vector by non-zero scalar, scalar into 0 vector, 0 scalar into vector, and there are 2 remaining properties also with respect to that.
So we'll go to next slide for discussion of example. This is only one element result that we want to discuss here. Now this example has been given to you to solve in the exercise. Now, what is this example? Just read this example. This V is who? What is that? It is a set of all real valued functions. It is set of functions. फंक्शन सेट आहे तो, ज्याला आपण फंक्शन स्पेस म्हणू. रिअल व्हॅल्यूड फंक्शन, पण त्याचं डोमेन काय इथं? डोमेन याचा क्लोज इंटरवल ए बी आहे. इस डोमेन इज क्लोज इंटरवल ए बी. रियल value means domain has to be, codomain has to be real number. Okay, so this is your set. इंटरवल लिहिताना हा लेस दॅन बीच असतो, बाकी सगळ्या गोष्टी ॲडिशनल मेन्शन केलाय. दिस व्ही इज जस्ट कलेक्शन ऑफ फंक्शन्स. It is just collection of functions, but that function has to be domain as a closed interval AB and codomain as real number. त्याच्यामध्ये कंटिन्युअस वगैरे आणखी आपण डिफरन्शियल ऍड करू शकतो. मी फक्त काय म्हटलं, ज्याची व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ एक्स, ज्याचा म्हणजे फॉर एव्हरी एक्स इन क्लोज इंटरवल ए बी, एफ ऑफ एक्स हा रिअल नंबर असेल तर एफ हा रिअल व्हॅल्यू फंक्शन म्हणायचा. एफ ऑफ एक्स हा काय असेल? रियल number. For every value of x in closed interval AB, f of x is real number, that is called real valued function. तर या सेटमध्ये दोन फंक्शन सारखे केव्हा असतील? जर त्यांची इमेज सारखी असेल. एफ ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स. नॉट एका एक्स साठी नाही, म्हणजे 0.5 0.3 साठी नाही, त्या क्लोज इंटरवल मधल्या सर्व एक्स साठी जर हे स्टेटमेंट ट्रू होत असेल तर असं म्हणता येईल की दोन फंक्शन सारखेच आहेत, एफ आणि जी. इथे ऍडिशन डिफाईन केली. हाऊ टू ऍड टू फंक्शन्स. इट इज एफ प्लस जी ऑफ एक्स इज एफ ऑफ एक्स प्लस. आता या साईडला हे फंक्शन आहे, समजा हे साईन आणि हे कॉस आहे. साईन प्लस कॉस इफेक्ट काय देईल? साईन एक्स प्लस कॉस एक्स, त्याप्रमाणे. किंवा ई प्लस एक्सपोनेन्शियल आहे, लॉग आहे, काय असेल ते. तर एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स याप्रमाणे ॲडिशन डिफाईन केले. याला युज्युअल ॲडिशन म्हणायचं, युज्युअल ॲडिशन ऑफ फंक्शन. आणि फॉर एव्हरी एक्स इन दॅट डोमेन. आणि स्केलर मल्टिप्लिकेशन कसं डिफाईन केलं? हा नंबर आहे, जस्ट हा स्केलर नंबर आहे. स्केलर नंबर मल्टिप्लाय हा फंक्शन नाही आहे, दिस इज जस्ट नंबर. So it is defined like this: the scalar multiplied to f of x. So with respect to these operations, we have to verify that this is real vector space. Real vector space म्हणजे काय? रिअल म्हणजे खरा असा शब्द अर्थ घेऊ नका. रिअल वेक्टर स्पेस म्हणजे त्याचं फील्ड हे रिअल नंबर आहे. स्केलर जिथून घेत आहेत ते स्केलर आहेत, ते स्केलर रिअल्स आहेत. वॉट दिस स्केलर के इज टेकन, इथं स्केलर म्हटलेलं आहे, रिअल म्हटलेलं नाही. वॉट एव्हर स्केलर यू टेक, that scalars are real number. In that sense, it is real vector space. When you take scalar as complex number, then it is not vector space, because close multiplication will be not close in that case. So be careful about this. The real vector space means it is vector space over real number. That is in the simple language. So to prove all the conditions, you must know we must take any three functions in that space V. So let f, g and h be the three functions in V, and k and h. For the multiplication axioms, we need two scalars. So k and h, two scalars have been taken. That scalar means field element. So this field elements is your real number. That is k and h are real number, and f, g, h are any three functions defined on or from this set V. So let us discuss one by one all axioms here to clear everything. So C1 axiom stands for addition is close. As per the by definition, it is clear. By definition, one can say that I will remove this. Okay. So by this is just definition of function addition. आणि हे एफ आणि जी दोन फंक्शन असतील तर एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्सचा इफेक्ट आहे. एफ ऑफ एक्स हा रिअल नंबर आहे, जी ऑफ एक्स हा रिअल नंबर, आणि एक्स ऍक्च्युली दोघांसाठी पण डोमेन तोच आहे. तर ॲडिशनच्या डेफिनेशन प्रमाणे एफ प्लस जी पण रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे, म्हणून एफ प्लस जी इज बिलॉंग्स टू व्ही. कोणते एफ आणि जी व्ही मधले घ्या, म्हणजे ॲडिशन इज क्लोज, द कंडिशन C1 holds easily. Likewise, by the definition of scalar multiplication,
to the function on closed interval a b, we can see that this k is real number, f of x is real number, so this product is always real number. So k f is also real valued functions. म्हणजे जसं आपण f इक्वल टू साइन डिफाईन केला असेल तर 2f काय असेल 2 इंटू साइन एफ साइन, किंवा अल्फा असेल तर अल्फा इंटू साइन, म्हणजे फक्त कॉन्स्टंटली मल्टिप्लाय करायचं, दुसरं काय नाही त्या फंक्शनला. तर दॅट इज ऑलवेज a real number. So as per the definition, these two axioms are very clear. One can see. कंडिशन काय सॅटिस्फाय करायची तुमचं हे सी व्ही मधला भाग असावा. आता एफ ऑफ एक्स यू ऑफ एक्स हे व्ही मधले आहेत, म्हणजे रिअल नंबर आहे. एफ आणि जी हे व्ही मधले आहेत. तर एफ ऑफ एक्स यू ऑफ एक्स रिअल नंबर आहे, त्यांचे ॲडिशन पण रिअल नंबर आहे. रिअल नंबरचे ॲडिशन क्लोज असण्या कारणाने एफ प्लस जी ऑफ एक्स हा रिअल नंबर इफेक्ट देतोय, म्हणजे तो रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे. आणि एक्स हे आपण क्लोज इंटू लेबी वरतीच घेतले, म्हणजे एफ प्लस जी हा व्ही मधला आहे. तसंच लाईकवाईज दिस इज ऑल्सो क्लोज under scalar multiplication. So C1 and C2 conditions are trivial. One can write direct also, but just need to rewrite that definition defined. And first definition was given when two functions are said to be equal. याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की दोन फंक्शन सारखे केव्हा असतील. आता व्ही चे फक्त फंक्शन एलिमेंट आहे, साइन एक्स हा व्हीचा एलिमेंट नाही आहे. साइन कॉस टॅन किंवा जे काय फंक्शन तुम्ही डिफाईन करणार आहे, एफ हे फंक्शन जे काय डिफाईन करणार आहे, फक्त कलेक्शन ऑफ फंक्शन आहे. तुम्हाला ते क्लोज इंटरव्हलवरती ऑपरेट करून जी व्हॅल्यू येईल ती रिअल नंबर येईल, ती रिअल व्हॅल्यू असणार आहे. एफ इज अ फंक्शन, एफ ऑफ एक्स इज रिअल नंबर, या ठिकाणी असं लक्षात घ्यायचं. एफ इज ऑपरेटर, एफ ऑपरेट ऑन एक्स अँड गिव्ह सम रिझल्ट. सपोज एफ इज साइन, then sin x is a real number. Likewise that. So कॉम्युटेटिव्ह ॲडिशन दाखवलेली आणि कॉम्युटेटिव्ह ॲडिशन दाखवताना रिअल नंबरची ॲडिशन कॉम्युटेटिव्ह असते. आता इथं पुढे मेन्शन, ठीक आहे. आता एफ प्लस जी डेफिनेशन प्रमाणे हा काय असेल, एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. समची जी डेफिनेशन व्ही मधलं त्याप्रमाणेच केलं आपण. आणि एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स हे रिअल नंबर आहे, आणि पुढे लिहायचं रिअल नंबरची ॲडिशन ही कॉम्युटेटिव्ह असते, म्हणजे जी ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स लिहू शकता. पुन्हा समच्या डेफिनेशन प्रमाणे हा याच्यावरनं हा असं लिहिता येईल तुम्हाला, जी प्लस एफ ऑफ एक्स. आणि अशा प्रकारे तुम्ही दाखवलं की एफ प्लस जी ऑफ एक्स इज इक्वल टू जी प्लस एफ ऑफ एक्स. इक्वॅलिटीच्या डेफिनेशन प्रमाणे एफ प्लस जी आणि जी प्लस एफ हे काय असतील, सारखे असतील. अशा प्रकारे ही कंडिशन होल्ड होते. काय अडचण असू नये यामध्ये चार्टमध्ये मेन्शन करा वाटल्यास. हे वाचून पण कळत आहे. we will not find any difficulty here. Yes, कोणतरी टाका चार्टमध्ये. या 3 ॲक्झिम मध्ये काय अडचण नाही असं समजतोय. नथिंग इन चार्ट बॉक्स. ओके ओके, काही अडचण नाही. गोरक्षनाथ दळवे, गोरखनाथला काही अडचण नाही म्हटल्यावर कुणालाही अडचण नाही. जाऊयात पुढे. सेकंड ॲक्झिम आपल्याला दाखवायचे की ॲडिशन हा असोसिएटिव्ह आहे. आता इथे इक्वॅलिटी चेक करतो आपण. होल्ड्स म्हणजे काय, यू आर चेकिंग इक्वॅलिटी. तुम्हाला दाखवायचं आहे इथं, आपल्याला चेक करायचं आहे लॉ ऑफ असोसिएटिव्ह, म्हणजे असोसिएशन ऑफ एनी टू विथ इन ऑर्डर, association of any two with last, like this. You want to prove that this condition we want to check. While function addition, when last two are combined effect with first, or ठीक इथं आता ब्रॅकेट इकडे ठेवायला पाहिजे. याच्यामध्ये लिहिताना करेक्शन करा तुम्ही. फर्स्ट टू विथ लास्ट and first with last two gives same effect. That is the law of associative. Association म्हणजे दोघांचं तिसऱ्या बरोबर, म्हणजे फर्स्ट टू ऑर्डर तीच राहणार. ए प्लस बी प्लस सी, या ठिकाणी ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये, सी वेगळा आणि ए वेगळ्या ब्रॅकेटमध्ये. आता इथं ए बी सी तुमचे फंक्शन्स आहेत, तर इझिली प्रूव्ह केलं इथे. आता याला आपण एक फंक्शन म्हणे समजा, थोडक्यात याला. आता हा एच त्या रिअल नंबरशी काही संबंधित नाही, हा ॲक्च्युली वेगळा घ्यायला पाहिजे नव्हती. तर ठीक आहे, हा एच रिअल नंबरचा काही संबंध नाही. एच इज अ फंक्शन. आता एफ जी एच म्हटलेलं आहे, आणि के आणि एच पण म्हटलं वरती, त्याच्याऐवजी के आणि एल म्हणायला पाहिजे होतं. तर इथे एफ प्लस जी प्लस एच ऑफ एक्स हा काय येतं, डेफिनेशन फंक्शनच्या डेफिनेशन प्रमाणे. याला मी एक फंक्शन म्हटलं समजा, याला म्हटलं मी ई म्हटलं, ई प्लस एच, तो काय असेल, ई ऑफ एक्स प्लस एच ऑफ एक्स.
आणि ई म्हणजे काय एफ प्लस जी. पुन्हा यू ऑफ एक्स साठी काय लिहिलं मी एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. आता हे तिघही रिअल नंबर आहेत. हे दोन्ही स्टेपला आपण डेफिनेशन ऑफ सम इन व्ही वापरली. आता रिअल नंबर आहे आणि रिअल नंबरची ॲडिशन मध्ये असोसिएटिव्ह आहे बाय द असोसिएटिव्ह लॉ ऑफ आर अंडर ॲडिशन. This f of x, g of x, h of x, all are three real numbers. So with respect to associative law in the addition in real number, आपण इथं ब्रॅकेट शिफ्ट केलंय आणि पुन्हा रिराईट केलंय की हे दोघांचे ॲडिशन करणं म्हणजे काय g प्लस h ऑफ x हा f ऑफ x ॲज इट इज. आणि अशा प्रकारे हे दोन सारखे आहेत. फॉर एव्हरी इट वॉज फॉर एनी दिस टू आर सेम फॉर एव्हरी x in AB, that means these two have same effect. So by definition of equality, this A2 holds. सिंपल आहे असोसिएटेड लॉ पण. आणि आता नेक्स्ट आपल्याला दाखवायचं आहे एक्झिस्टन्स ऑफ झिरो एलिमेंट दॅट इज कॉल्ड ॲडिटिव्ह आयडेंटिटी. तर इथं झिरो फंक्शन ॲज पर द फंक्शन इज कन्सर्न झिरो फंक्शन कॉन्स्टंट फंक्शन घ्यायचं. गणेश चव्हाण काय म्हणणं आहे? अटेंडन्स टाकली. दिस इज कॉन्स्टंट फंक्शन्स. असं फंक्शन्स की ज्या डोमेन मधल्या सर्व, समजा हा क्लोज इंट्रोल ए बी आहे, यातल्या सर्व एलिमेंटची इमेज ही एकच एलिमेंट येईल and that will be the zero real number. Every f of a is 0, g of a is 0, then that function is called as zero function. तर इथं zero function define केलं आहे की 0 of x equal to 0 for every x in close interval ab. So this is called zero function. मग आता ते झिरो फंक्शन ॲडिटिव्ह आयडेंटिटी का ते तपासलं इथं फक्त जी ऐवजी झिरो घेतलंय. ॲडिशनच्या डेफिनेशन प्रमाणे हे लिहिलंय झिरो ऑफ एक्स हा काय रिअल नंबर झिरो आहे, एफ ऑफ एक्स रिअल नंबर आहे, हा झिरो रिअल नंबर, यांची ॲडिशन काय येईल एफ ऑफ एक्स येईल. म्हणजे एफ प्लस झिरो बार काय आला एफ आला. हा आणि हा सारखाच आहे फॉर एव्हरी एक्स इन क्लोज इंट्रोल ए बी मीन्स एफ प्लस झिरो इज नथिंग बट एफ. सो व्हॉट युअर झिरो फंक्शन दॅट कॉन्स्टंट फंक्शन यू डिफाईन इट ॲक्ट्स ॲज अन झिरो एलिमेंट फॉर द फंक्शन स्पेस. या एक्झाम्पलला फंक्शन स्पेस म्हणायचा. दिस एक्झाम्पल इज कॉल्ड फंक्शन स्पेस. So in this way, this condition A3 holds. The zero function is additive identity here. And now guess who will be the additive inverse? Which two functions have sin x मध्ये काय ऍड केलं तर झिरो येईल तर मायनस साइन एक्स. ट्रिवियल केस मध्ये एका साइन झिरो झिरो आहे तर साइन झिरो पण झिरोच राहत असतो. पण साइन एक्स मध्ये काय ऍड केल्यानंतर झिरो होईल तर मायनस साइन एक्स ऍड केल्यानंतर झिरो होईल. अशा प्रकारे म्हणजे निगेटिव्ह घ्यायचं सरळ सरळ. एफ हा फंक्शन असेल तर मायनस एफ कसा डिफाईन करायचा? मायनस ऑफ एफ ऑफ एक्स. पुढच्या स्लाइडला डिफाईन केलेलं आहे ते A4 कंडिशन मध्ये. सी हिअर वी डिफाईन निगेटिव्ह ऑफ एफ बाय मायनस एफ. हा कसा असेल त्या फंक्शनचं निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची फक्त, दुसरं काही नाही. म्हणजे एफ ऑफ एक्स हा 1 असेल तर मायनस एफ ऑफ एक्स हा काय असेल -1. त्याप्रमाणे शेवटी रिअल नंबर आहे आणि रिअल नंबरमध्ये एकमेकाचे निगेटिव्ह कसे काढायचे आपल्याला माहिती आहे. अल्फा रिअल नंबर असेल तर त्याचा निगेटिव्ह काय असेल मायनस अल्फा. त्याप्रमाणे म्हणजे फंक्शनचा निगेटिव्ह या प्रकारे डिफाईन करायचा आणि मग पुढे फक्त ॲडिशन ही व्हेरीफाय केलेली आहे. या दोघांची ॲडिशन आता इथे रिअल नंबर लिहिलाय मी. इथे रिअल नंबर झिरो लिहिलाय. एफ ऑफ एक्स रिअल नंबर आहे, मायनस एफ ऑफ एक्स हा रिअल नंबर आहे, यांची बेरीज रिअल नंबर झिरो येते. पण या झिरोची इमेज ॲक्च्युली झिरो बार ऑफ एक्स काय असते? फॉर एव्हरी एक्स इन ए बी इट इज झिरो. म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन हा काय आला झिरो फंक्शन आला. म्हणजे एफचा निगेटिव्ह कोण आहे? मायनस एफ. तर हे पण ट्रिव्हियलच प्रॉपर्टी आहे. आता अशा प्रकारे C1 आणि A1 A2 A3 A4 पाहिल्या तर तो कोण आहे? ॲडिटिव्ह ॲबिलियन ग्रुप झाला. C2 हा मल्टिप्लिकेशन क्लोज आहे. आता मल्टिप्लिकेशनच्या आपल्याला 4 एक्झाम पाहिजेत. मल्टिप्लिकेशनच्या 4 एक्झाम पाहिजेत आपल्याला. एक आहे की तुम्हाला वेक्टरच्या ॲडिशनला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. दुसरं ही पहिली कंडिशन त्यातली M1. M2 स्केलर ॲडिशनला, वेक्टरला आधी प्राधान्य द्या मग स्केलरला. M2 स्केलर ॲडिशनला डिस्ट्रीब्यूट करायचं. M3 हा असोसिएटिव्ह लॉ सारखा दिसतो आणि M4 हा स्केलर युनिट 1 ने सर्व वेक्टरला मल्टिप्लाय केल्यानंतर त्यांचा प्रॉडक्ट तोच येतो असं दाखवायचं. तर आता 1 बाय 1 पाहूयात आपण. हा M1 आहे. हे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल फॉर एनी एक्स इन क्लोज इंट्रोल ए बी any two functions and k is scalar. So you have considered scalar multiply to the vector additions. Now by the definition of scalar multiplication काय सांगेल?
स्केलर बाय रियल आणि हा काय असेल एफ प्लस जी ऑफ एक्स. आणि बाय डेफिनेशन ऑफ सम ऑफ वेक्टर इट विल बी के इंटू फॉर दिस एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. And next, this will be k into f of x plus k into g of x. You are applying distribution law in the real number since real number are feed and in the feed distribution law holds. आता हे f of x आणि g of x रिअल नंबर आहेत म्हणून या ठिकाणी आपण डिस्ट्रीब्युशन लॉ अप्लाय केला आहे. आता डॉट प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही ते. आता आणि पुन्हा स्केलर मल्टिप्लिकेशन डेफिनेशन काय सांगते? स्केलर मल्टिप्लिकेशन डेफिनेशन हे आहे के एफ ऑफ एक्स आणि के जी ऑफ एक्स. आणि ॲडिशन प्रमाणे काय होईल के एफ प्लस के जी ऑफ एक्स. ह्या दोन स्टेप आहेत इथे. म्हणजे हा आणि हा काय एकच आहे. फॉर एव्हरी एक्स इन ए बी हे दोन फंक्शन सारखे इक्वॅलिटी डेफिनेशन प्रमाणे हे जे काय इथं लिहिलंय आणि हे काय लिहिलंय हे काय असायला पाहिजे सारखे असायला पाहिजे. म्हणजे के इंटू एफ प्लस जी आहे के एफ प्लस के जी. इथं काय फॉर एव्हरी म्हणायची गरज नाही इक्वॅलिटीच्या डेफिनेशन प्रमाणे. तर अशा प्रकारे M1 कंडिशन होल्ड होते. M1 मध्ये काही अडचण असू नये. काही अडचण असेल तर चॅट बॉक्समध्ये मेन्शन करत चला. बऱ्याच वेळा आपल्याला वाचूनही कळून जाईल ते. नो डिफिकल्टी. काही प्रॉब्लेम आहे का? लक्ष देताय ना सर्वजण? पुंडेश होता, नो प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे. Now look, we'll go for M2 and M3. नाव ओके, इथं आपण एच घेतलेलंच नाही. स्केलर के आणि एल घेतलेला आहे कारण एच फंक्शनसाठी रिझर्व केलं आहे. ठीक आहे. फॉर एनी स्केलर्स के अँड एल. For any scalars k and l and vector f in V. Now you are distributing scalars. आता स्केलर मल्टिप्लिकेशन डेफिनेशन आता याला फक्त अल्फा समजावचं एवढ्या ब्रॅकेटला. अल्फा एफ काय असेल अल्फा इंटू एफ ऑफ एक्स. आता एफ ऑफ एक्स रिअल नंबर आहे आणि अल्फा हा के प्लस एल आहे. रिअल नंबरमध्ये आता आपण लेफ्ट साईडने डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. एफ ऑफ एक्सने के ला मल्टिप्लाय करायचं आणि एफ ऑफ एक्सने एल ला मल्टिप्लाय करायचं. एफ ऑफ एक्स हा रिअल नंबर आहे. त्या एफ हा फंक्शन आहे पण एफ ऑफ एक्स हा रिअल नंबर आहे. आणि मग डेफिनेशन ऑफ स्केलर मल्टिप्लिकेशन याच्यासाठी मी लिहिलं के इंटू एफ. याच्यासाठी हे लिहिलंय फक्त जे दाखवायचं त्याप्रमाणे स्टेप फॉलो केलं इथं. तर समच्या डेफिनेशन प्रमाणे हा आणि हा सारखा आहे फॉर एव्हरी एक्स इन दिस लास्ट स्टेप. म्हणजेच काय हा जो कोण फंक्शन आहे तो याच्या बरोबर आहे. अशा प्रकारे M2 ओल्ड होतोय. ट्रिवियल आहे. इथं के आणि एल रिअल नंबर आहेत आणि एफ हे फंक्शन एवढं लक्षात घ्या. के आणि एल आर रिअल नंबर्स. आपण कोणत्याही दोन वेक्टर मल्टिप्लाय करत नाही. त्या मल्टिप्लिकेशन केलेल्यामध्ये एक स्केलर असेल आणि एक काय असेल वेक्टर असेल. ही गोष्ट लक्षात घ्या ॲज पर द डेफिनेशन ऑफ स्केलर मल्टिप्लिकेशन. इथं काय अडचण असू नये M2 मध्ये आणि M3 मध्ये पण काय अडचण असणार नाही तरी पण मी डिस्कस करतोय. काय डिफिकल्टी M2 मध्ये? सिंपल स्टेप्स आहेत वाचल्यानंतर कळतात फक्त कोणते कोणते प्रॉपर्टी आपले तेवढं लक्षात घ्यायचे ते. आता हे लॉ ऑफ सारखे तर के आणि एल स्केलर आहेत. के इंटू एल आपण थोडक्यात अल्फा म्हणू. तर अल्फा इंटू एफ कसं डिफाईन करतो आपण अल्फा मल्टिप्लाय टू एफ ऑफ एक्स. पण अल्फाची किंमत काय आहे के इंटू एल. आता हे के रिअल नंबर आहे एल रिअल नंबर आहे एफ ऑफ एक्स रिअल नंबर आहे. मग रिअल नंबरचा आपण मल्टिप्लिकेशनचा असोसिएटिव्ह लॉ इथं अप्लाय करू शकतो. के ला बाजूला काढायचं आणि एल आणि एफ ऑफ एक्स हा जो एफ ऑफ एक्स रिअल नंबर आहे दिस एफ ऑफ एक्स एकत्र केले. आणि मग पुन्हा स्केलर मल्टिप्लिकेशन डेफिनेशन काय सांगेल एल एफ ऑफ एक्स यांच्यासाठीच फक्त एवढ्यासाठीच स्केलर मल्टिप्लिकेशनची डेफिनेशन ही लिहिली आपण. आणि मग पुन्हा हा एक फंक्शन याला जी म्हटलं आपण के इंटू जी ऑफ एक्स काय असेल के जी एक्स डेफिनेशन प्रमाणे. जी म्हणजे एल इंटू एफ. तर अशा प्रकारे तुम्ही हे दाखवलेलं आहे सारखे. म्हणजे ही कंडिशन ओढ होती M3. बोला बरं M2 M3 मध्ये काय अडचण आहे का? सिंपल आहेत ते. वेक्टर स्पेसच्या कंडिशन सगळ्या आपण फॉलो करतोय. आणि शेवटची कंडिशन जी M4 आहे ती पण सिंपलच आहे. तुम्हाला दाखवायचं आहे 1 इंटू यू इक्वल टू यू. इथं आता फंक्शन आहे 1 इंटू एफ इक्वल टू एफ दाखवायचं आहे. हे शेवटचे स्टेप पहा. 1 इंटू एफ इक्वल टू एफ दाखवणं म्हणजे काय हे दोघंही एक्स वरती ऑपरेट केलं तर हे दोघंही सारखे असावे. मग इथं ऑपरेट करून पाहिलं की याच्यावर ऑपरेट केला हा 1 रिअल नंबर एफ ऑफ एक्स रिअल नंबर
दोघांचं मल्टिप्लिकेशन. इथे डिस्ट्रीब्युशन लॉ मेन्शन करायला नको, हे मागचं कॉपी पेस्ट करता जरा दिसते. इथं काय असायला पाहिजे, 1 इज मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी इन द रिअल नंबर. पॉइंटरला काय अडचण आहे? इथं इन्स्टेड ऑफ डिस्ट्रीब्युशन लॉ तुझ्या पॉइंटरला काय करायचं शरद काकडे, तू पॉइंटरला क्लिक करू नको. तू पॉइंटरला क्लिक केलं की इकडे माझ्या स्लाइडवर येईल. मीच डिसेबल केलेलं आहे ते. तुला का पॉइंटर चालू करून काय करायचं स्क्रीनवर, म्हणजे रेषा तू ओढत होता का आतापर्यंत? डोंट क्लिक ऑन पॉइंटर फ्रॉम युअर साइड. तर इथं डिस्ट्रीब्युशन लॉ नकोय. हा 1 मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी इन रिअल नंबर, एफ ऑफ एक्स रिअल नंबर 1 इंटू एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्स आहे. तर हे लिहित असताना ह्या गोष्टी क्लिअर ठेवायचा, काय हे नको, ही गोष्ट नको. आणि मग इथं प्रूव्ह केलं तुम्ही 1 इंटू एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स फॉर एव्हरी एक्स इन ए बी. सो इन दिस वे. यश पांडे बोला, काय बोलायचं? यश पांडे हॅज रेज युअर हँड. यश पांडे अनम्यूट करा स्वतःला. मला स्वतःला अनम्यूट पण नाही करता यायचं. बोला, 5 मिनिटच आहे आपल्याकडे आणखी. कोणतं पेन पॉइंटर? हे एक्झाम हे रिझन इथं चुकीचं आहे, फक्त एवढं लक्षात घ्या. डिस्ट्रीब्युशनला नाही वापरले तर कोणतं, याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल. आणि आता तुम्ही ह्या 10 कंडिशन झाले आहेत. इथं या वेक्टर स्पेसला आपण काय म्हणतो? फंक्शन स्पेस. फंक्शन स्पेस म्हटलं हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, स्टँडर्ड एक्झाम्पल आहे वेक्टर स्पेसमध्ये. लिनियर अल्जेब्रामध्ये फंक्शन स्पेस म्हटलं की फंक्शन स्पेस ऑन युनिट इंटरवल म्हटलं तर 0 आणि 1 समजायचं ते, ए आणि बी ऐवजी. फंक्शन स्पेस ऑन इंटरवल, फंक्शन स्पेस ऑन युनिट इंटरवल. सो दिस एक्झाम्पल इज कॉल्ड फंक्शन स्पेस. याला फंक्शन स्पेस म्हणायचं. आणि ते जर कंटिन्युअस फंक्शनचं कलेक्शन असेल तर सेट ऑफ ऑल कंटिन्युअस रिअल व्हॅल्यूड फंक्शन, C01 आपण त्याला म्हणतो बघा. सी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 01 इंटरवल ए बी असेल तर सी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए कॉमा बी. या प्रकारे कोणतंही फंक्शन असेल तर त्याचं ॲडिशन, इक्वॅलिटी, स्केलर मल्टिप्लिकेशन याचप्रमाणे डिफाईन करायचा. युज्युअल म्हटलं हे ऑपरेशन आहेत, युज्युअल म्हटल्यानंतर. तर या प्रकारे या 10 कंडिशन इथे होल्ड होत आहेत. आता पुढे एक्झाम्पल आहे. आता इथं तुम्हाला आन्सर सांगायचं. मी आपल्याकडे आहे 4 मिनिट वेळ. इथं तुम्ही आन्सर सांगा. आता हा दिलेला वेक्टर स्पेस आहे का, नसेल तर कोणती कंडिशन होल्ड होत नाही. कंडिशन लक्षात ठेवणं सोपं आहे. क्लोजरच्या 2 आहेत, ॲडिशनच्या 4 आहेत आणि स्केलर मल्टिप्लिकेशन 4 आहे. स्केलर मल्टिप्लिकेशनमध्ये पण M1 हे वेक्टर समला डिस्ट्रीब्यूट करतंय, M2 हे स्केलर समला डिस्ट्रीब्यूट करतंय, M3 लुक्स लाईक लॉ ऑफ असोसिएटिव्ह, म्हणजे असोसिएटिव्ह लॉला आपण थर्ड प्लेसलाच ठेवलंय कुठे पण. आणि शेवटची कंडिशन आहे काय, स्केलर 1 ने मल्टिप्लाय करणे वेक्टरला आणि रिझल्ट पुन्हा तोच वेक्टर मिळणे, M4. सो यू कॅन इमॅजिन इज इट वेक्टर स्पेस विथ रिस्पेक्ट टू दिस 2 ऑपरेशन्स. ऑपरेशन डिफाईन केले. ऑपरेशन कसं डिफाईन केलं? आता हे कॉम्पोनंट वाईज आहे. हे 2x2 ऑल रिअल एंट्री मॅट्रिक्स, यांचं कॉम्पोनंट वाईज ॲडिशन केलं, म्हणजे ॲडिशनमध्ये काही प्रॉब्लेम असणार नाही. ते ए प्लस ई, बी प्लस एफ, सी प्लस जी आणि डी प्लस एच. इट्स ॲडिशन इज कॉम्पोनंट वाईज, म्हणजे ॲडिशन खाली नक्कीच तो ॲबिलियन ग्रुप आहे. आपण चेक काही केला असेल तो ॲडिशन खाली तो काय ॲबिलियन ग्रुप आहे. पण आता स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये डिफाईन करताना थोडं खोडीलपणा केलं, इथं वेगळं केलंय जरा. मग इथं म्हणजे काय थोडं वेगळं असेल युजल पेक्षा तर काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, आपण याचा विचार करू शकतो. आता विचार करा 1 इंटू ए काय येईल सांगा तुम्हीच. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ 1 इंटू ए? इफ यू टेक के इक्वल टू 1, व्हॉट इज 1 इंटू ए? याची किंमत आपण 1 घेतली तर 1 इंटू ए काय येईल? ए येईल का? 1 मल्टिप्लाय बाय ए.
1 मल्टिप्लाय बाय ए इथं स्केलर मल्टिप्लिकेशन आहे क्लोज, पण बाकीच्या कंडिशन होत नाहीत. 1 मल्टिप्लाय ए हा काय येतो? डेफिनेशन प्रमाणे जेव्हा तुम्ही स्केलर मल्टिप्लाय कराल तेव्हा पहिल्याच कॉम्पोनंटला मल्टिप्लाय करायचं, दुसऱ्याला नाही. आणि हा ए नाहीये, दिस इज नॉट एबीसीडी. सो दॅट्स वाय दिस इज नॉट वेक्टर स्पेस. वेक्टर स्पेस नसेल तर पर्टिक्युलर कंडिशन पिक आउट करायची आणि एक्झाम्पल देऊन मेन्शन करायचं की ही M4 कंडिशन इथं होल्ड होत नाही. तर या एक्झाम्पलमध्ये M4 कंडिशन होल्ड होत नाही. पुढच्या स्लाइडला ते एक्सप्लेन केलेलं आहे, पाहूयात आपण. हे पहा, व्ही इज नॉट नो, इट आन्सर त्याचं नो आहे. आणि मग खाली जस्टिफिकेशन काय आहे की व्ही इज नॉट वेक्टर स्पेस और दिस फीड रियल नंबर आहे. हा ए घेतला आपण आणि ह्या एला 1 ने मल्टिप्लाय केलं तर आता इथे डबल डी झालं. पहा, एकच डी पाहिजे. ठीक आहे, लिहित असताना केअरफुली चेंज करायचं मध्ये, ह्युमन एरर आहे त्या. 1 into a is a, 1 into d is d, and this is not equal to a. So the last axiom doesn't holds. कोणतीही एक ॲक्झिम होत नसेल तर तेवढीच मेन्शन करा. आता तुम्हाला असं विचारले कोणते ॲक्झिम होल्ड होत नाही, तर मग तुम्हाला सगळ्यात तपासून पाहावं लागतील. ते जेव्हा ऑपरेशन डिफाईन करत असताना त्या ऑपरेशनकडे पाहायचं की आपल्याला कुठे चेक करावं लागेल. आणि आपण चेक करू शकतो फक्त 2 टप्प्यामध्ये. स्केलर मल्टिप्लिकेशन युजल असेल तर तिकडे हात लावायचा नाही, आणि ॲडिशन युजल असेल तर तिथे हात लावायचा नाही. म्हणजे आपल्याला 5-5 कंडिशन आपल्या कमी होऊ शकतात. वेक्टर स्पेस नाही कुणामुळे ते दाखवायचं सोपं आहे, पण वेक्टर स्पेस दाखवायचं म्हटलं तुम्हाला 10च्या 10 कंडिशन तिथे काय करावं लागतात, प्रूव्ह करावं लागतात. आता हे एक्झाम्पल मला फक्त आन्सर सांगायचं, कॉमेंट बॉक्समध्ये पटपट टाईप करा. हे असाइनमेंट आहे तुम्हाला, उद्या पुन्हा डिस्कस करू आपण एक्झाम्पल काय तरी. आता लेस दॅन 1 मिनिट आहे आपल्याकडे. वी कॅन डिस्कस हिअर, पुट इन कॉमेंट बॉक्स. पहिला वेक्टर स्पेस आहे का, किंवा मग स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही. हे एक्झाम्पल उद्याला आधी आपण डिस्कस करू, मग पुढचं लेक्चर करू. 10 एक्झाम्पल आहे तुम्हाला असाइनमेंटले, पण कसे सोडायचे ते आपल्याला इथं डिस्कस करावं लागेल. पर्टिक्युलर कंडिशन शोधायची. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये कोणती कंडिशन वेक्टर स्पेस आहे का तो सांगा आधी मला. असेल तर मग तुम्हाला सर्व कंडिशन प्रूव्ह करावं लागतील, आणि नसेल तर मग कोणती कंडिशन होल्ड होत नाही. तुम्ही ऑब्झर्व करा. आता याचा ऍडिशनच बघा ना. ऍडिशन याच पॅटर्न मध्ये राहतं का, नॉन डायगोनल 1 येतात का? 1 1 1 1 प्लस 1 1 1 1 केलं तर